हॅलो, नमस्कार 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 मित्रांनो, आज आहे रविवार, आज आहे वीकेंडचा वार, दुसरा वीकेंडचा वार आज आहे आणि आज मटन चिकन खायचा पण वार आहे, कारण की उद्यापासून श्रावण सुरू होत आहे। त्यामुळे सगळ्या मटन चिकन प्रेमींनी चिकन मटन खाऊन घ्यावे। पण मी ते सांगायला नाही आलो, मी सांगायला आलेलो आहे बिग बॉस बद्दल। हो, बिग बॉसची एक न्यूज घेऊन तुमच्या पुढे मी आता आलेलो आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की काल नॉमिनेशन मध्ये जे फसले होते त्याच्यामधून सूरज चव्हाण आणि वर्षा उसगावकर हे सेफ झाले होते। पण बाकीचे जे 4 कंटेस्टंट आहेत त्याच्यापैकी कोण बाहेर जाणार याची तुम्हाला उत्सुकता लागली असेल। तुम्हाला तर माहिती आहे डीपी बाहेर जाणार नाही, धनंजय पवार खूप चांगला गेम खेळत आहे त्यामुळे ते काय बाहेर जाणार नाही, ते तर झाले सेफ, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। वोटिंग पण तेच सांगते, त्यामुळे ते तर नाही जाणार बाहेर। दुसरी राहिली कोकणाटेड गर्ल अंकिता। कोकणाटेड गर्ल अंकिता खूप रडते, खूप मायाळू आहे, पण ती पण बाहेर नाही जाणार, कारण की बिग बॉसला वाटतंय की ती अजून हळूहळू वरती येणार आहे। त्यामुळे आता बिग बॉसची इविक्शनची तरवार वोटिंग पण तेच सांगत होतं आणि बिग बॉसचा गेम पण तो सांगतो की 2च जणांवर आहे, पुरुषोत्तम दादा आणि योगिता। तर वोटिंग नुसार तर धरलं तर पुरुषोत्तम दादाला सगळ्यात कमी वोटिंग आहे। वोटिंग नुसार जर इविक्शन झालं तर पुरुषोत्तम दादा 100% बाहेर जातील, पण त्याच्यात जर गेम बघितला तर योगिताचा योगदान बिग बॉस मध्ये 0% आहे। त्यामुळं बिग बॉसच्या गेम नुसार तर बिग बॉस योगितालाच बाहेर काढणार असं मला वाटतं, कारण की आपण वोटिंग जरी दिलं असेल तरी बिग बॉसला असं वाटतं की पुरुषोत्तम दादा पुढच्या काही आठवड्यांमध्ये त्यांचा स्ट्रॉंग गेम दाखवून अरबाज, निक्की जेवढे पण त्यांचे दुश्मन आहेत सगळ्यांची बोलती बंद करून टाकतील। आणि तसं योगिताचं काहीच त्यांना दिसलेलं नाहीये, नॉमिनेशन मध्ये आल्यावर पण ती शांतच होती, म्हणजे तिची पर्सनॅलिटी शांत आहे। त्यामुळे मित्रांनो, मला तरी वाटतं की योगिता आजच्या इविक्शन जर झालं तर इविक्शन मध्ये योगिताच बाहेर जाईल, वोटिंगच्या नुसार नाही पण बिग बॉसच्या गेमच्या नुसार। तर तुम्हाला काय वाटतं की मी बरोबर बोलतोय की काय चुकीचं बोलतोय, का अजून कुणी इविक्ट होईल? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा, व जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।